कर्तृत्व मिळवलं आणि अनेक सामाजिक कार्यातून दिल्ली येथे ते कायम असतात, काही चिखली येथे असतात। कोकाटे करतील। भारतीय जनता पार्टीचे भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा ताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एकच वादा, पंडित दादा। शिक्षिका शहनाज बानो नन्हे खान यांना शिक्षिका शहनाज बानो नन्हे खान यांना दादा असं पाठीमागे माननीय सुरेंद्र प्रसादजी पांडे यांचं स्वागत। आशुतोषजी गुप्त यांच्या स्वागतासाठी मी विनंती करतो राजेश देशमुख यांना। चिखलीकरांच्या आशीर्वादाने भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि पिरिप अशा युतीचे नगराध्यक्ष म्हणून पंडितदादा यांचा आज पदग्रहण सोहळा अतिशय दिमाखात पार पडलेला आहे। चिखली शहरातल्या सर्वसामान्य जनतेला आदरणीय देवाभाऊंच्या आशीर्वादाने जे आश्वासनं आम्ही दिलेले आहेत त्या आश्वासनांची पूर्तता करण्याचा क्षण किंवा दिवस हा आजचा आहे। आजपासून तर पुढचे 5 वर्ष चिखली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, चिखली शहरातल्या सर्वसामान्य जनतेच्या नागरिकांच्या समस्यांचं निवारण करण्यासाठी ही नगरपालिका, या नगरपालिकेच्या माध्यमातून नगराध्यक्ष म्हणून पंडितदादा आणि युतीचे आमचे भारतीय जनता पार्टी, शिवसेनेचे सर्व नगरसेवक हे त्या ठिकाणी दिवस रात्र सेवा करणार आहेत, आश्वासनाची पूर्तता करणार आहेत आणि विकास कामांच्या माध्यमातून जे जे कामं आम्ही करणार आहोत आणि त्या कामांमध्ये कुठल्याही पद्धतीने चुकीच्या कामाला कुठेही संरक्षण दिले जाणार नाही। मग तो ठेकेदार आमच्याशी निगडीत जरी असला तरी त्या ठिकाणी संरक्षण न देता योग्य पद्धतीने काम कसं होईल ही जबाबदारी त्या ठिकाणी आम्ही सर्वांनीच घेतलेली आहे। आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने ही नगरपालिका, भारतीय जनता पार्टी, शिवसेनेची नगरपालिका अतिशय निस्वार्थ भावनेने चिखलीकरांची सेवा त्या ठिकाणी करणार आहे। या नगरपालिकेचं ध्येय स्वच्छ, सुंदर आणि हरित चिखली त्या ठिकाणी राहणार आहे। येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकेची जी पहिली बैठक होणार आहे त्या पहिल्याच बैठकीमध्ये जे आश्वासन आम्ही दिलं होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा, भूमिगत गटार योजना, राहिलेल्या समाज बांधवांचे समाज भवन आणि सोबतच चिखली शहरातल्या लोकांची तहान भागवण्यासाठी जी नळ योजना चालू आहे त्या नळ योजनेचं जलद गतीने काम
आणि सोबतच वायझाडीच्या तलावाचं सौंदर्यीकरण या सगळ्या विषयावरती येणाऱ्या काळामध्ये आपण काम करणार आहोत. मी आपल्या सर्वांच्या चिखलीकरांच्या वतीने नवीन नगराध्यक्षांना आणि संपूर्ण त्यांच्या नगरसेवकाच्या टीमला मनापासून शुभेच्छा देते आणि या खुर्चीच्या माध्यमातून चिखलीकरांची सेवा कुठलंही जात पात कुठलीही विचारधारा न बघता संपूर्ण चिखली शहराची सेवा आपल्याला करायची आहे आणि अशाच पद्धतीने आपण कामकाज करावं अशा त्यांना शुभेच्छा देते. प्रत्येकाला मी सांगत होते की भारतीय जनता पार्टी ही जनतेला विचारते, जनतेमध्ये जाते, सर्वे करते, प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक घटकापर्यंत जाऊन त्या ठिकाणी विचारपूस करते की बाबा चिखली नगरपालिकेचा नगराध्यक्ष हा कोण झाला पाहिजे, कुठल्या पक्षाचा झाला पाहिजे. आणि विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी ही फक्त एका सर्वेवरती त्या ठिकाणी निर्णय घेत नाही. कारण निवडणुकीच्या काळामध्ये बरेचसे जुगाड केले जातात. एखादी एजन्सी आली की त्याच्या पाठीमागं सगळे जण लागतात की बाबा आपलाच घोडं कसं काय जास्त पळतं वेगाने हे त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न होतो. मग अशा वेळेला 3-3, 4-4 प्रकारच्या सर्वे या ठिकाणी नगरपालिकेमध्ये झाले आणि त्याच्याही वरती मी स्वतः या चिखली नगरपालिकेमध्ये वार्डामध्ये जाऊन त्या ठिकाणी सर्वे केला. आपल्यातल्या बऱ्याच लोकांना आठवत असेल, जे जे नगरपालिकेसाठी नगरसेवक पदासाठी इच्छुक होते, माझ्याकडे येत होते, त्या सगळ्यांना त्या सर्वेचा रिपोर्ट पाहून मी त्या ठिकाणी सांगत होते की अजूनही वेळ आहे, 15 दिवस 20 दिवस महिना बाकी आहे, तुम्हाला काम करण्याला स्कोप आहे. आपण निवडणुकीच्या 2 दिवस आधीपर्यंत हा सर्वे त्या ठिकाणी करणार आहोत. मलाही तुम्हाला तिकीट द्यायचं आहे कारण तुम्ही पक्षाचे निष्ठावान त्या ठिकाणी कार्यकर्ते आहात. अजून त्या ठिकाणी कोणाचंही तिकीट झालेलं नाही. मी पंडित दादांना विशेष त्यांचं कौतुक करतोय की ज्या ज्या सूचना पंडित दादांना आम्ही करत होतो त्या सगळ्या सूचना पंडित दादांनी त्या ठिकाणी ऐकल्या. अशातला भाग नाही की सूचना फक्त पंडित दादांना करत होतो, जेवढे इच्छुक आहे त्या सगळ्याच इच्छुकांना करत होतो, परंतु पंडित दादांनी बारकाईने त्या ठिकाणी त्या सूचना ऐकल्यात आणि आज आपण बघतोय की पंडित दादा या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून या खुर्चीवरती त्या ठिकाणी विराजमान झालेले आहेत.